आता ॲडव्हान्स एक्सेलमध्ये नेक्स्ट आहे हायपरलिंक. हायपरलिंक म्हणजे काय, तर आपल्या वर्कबुकमध्ये इथे बऱ्याच शीट्स आहेत. आता आपण मॉड्यूल 1 या शीटवरती आहोत, म्हणजे आपली मॉड्यूल 1 ही ॲक्टिव्ह शीट आहे आणि त्या शीटला आपल्याला डेटा व्हॅलिडेशन नावाची शीट आहे या वर्कबुकमध्ये, त्या शीटचा इथे रेफरन्स द्यायचा आहे. म्हणजे काय, तर आपल्याला डेटा व्हॅलिडेशन या शीटमध्ये जायचं असेल तर आपण इथे हायपरलिंक दाखवणार, म्हणजे जे लिंक नेम येणार त्याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्टली डेटा व्हॅलिडेशनची शीट ओपन होणार, त्याला म्हणतात हायपरलिंक. आता आपण हायपरलिंकची प्रोसिजर बघूया. जिथे नेम डिस्प्ले करायचं आहे त्या सेलवर क्लिक करायचं. हायपरलिंकचा ऑप्शन आहे इन्सर्ट मेनूमध्ये, इन्सर्ट हायपरलिंक. आता इथे आपल्याला एक्सेल टू एक्सेलच्या शीट्स लिंक करायच्या आहेत, म्हणून प्लेस इन दिस डॉक्युमेंट हा टॅग सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर जी शीट आपल्याला लिंक करायची आहे त्या शीटचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला हवं आहे डेटा व्हॅलिडेशन, त्याच्यावरती क्लिक केलं, ओके. ते शीटचं नेम इथे लिंक झालं. आता आपल्याला डेटा व्हॅलिडेशन या शीटमध्ये डायरेक्ट जम्प करायचं असेल तर माऊसचा पॉईंट जे नेम डिस्प्ले झालं आहे त्याला टच करायचं आहे आणि क्लिक करायचं, तर डेटा व्हॅलिडेशनची शीट ओपन झाली. आता डेटा व्हॅलिडेशनच्या या शीटवरनं आपल्याला मॉड्यूल 1ला जायचं असेल तर इथे आपल्याला मॉड्यूल 1 नावाची लिंक द्यायला लागेल. आपण आता इथे देऊया, जिथे नाव डिस्प्ले करायचे त्या सेलवर क्लिक केलं. आता हायपरलिंकचा ऑप्शन शॉर्टकट कीने यूज करायचा असेल तर त्याच्यासाठी शॉर्टकट की आहे Ctrl+K. प्लेस इन दिस डॉक्युमेंट मॉड्यूल 1 ते नेम इथे आहे. आता आपल्याला मॉड्यूल 1च्या शीटवर जायचं असेल तर आपण डायरेक्ट त्या नेमवर क्लिक केलं की मॉड्यूल 1ची शीट येणार आणि मॉड्यूल 1च्या शीटवर इथे डेटा व्हॅलिडेशन लिंक दाखवली, याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्ट डेटा व्हॅलिडेशनची शीट ओपन होणार, याला म्हणतात हायपरलिंक.